मी माझ्या मुलीचं अवघ्या 26व्या वर्षी लग्न केलं. तिचं एवढं उशिरा लग्न करण्याचं कारणही तसंच काहीसं होतं. ती एकुलती एक असल्यामुळे लाडात वाढली होती. त्याचबरोबर तिला घरातील कामांची सवय नव्हती. मला त्यामुळेच माझ्या मुलीसाठी एकुलत्या एका मुलाची अपेक्षा होती. बऱ्याच वर्षाच्या शोधानंतर मला हवा तसा जावाई मिळाला होता. माझा जावाई गणेश एकटाच होता. त्याला ना आई वडील होते ना भाऊ बहीण. तो चांगल्या ठिकाणी नोकरीला होता आणि त्याचं स्वतःचं घरही होतं. माझ्या मुलीसाठी हवं तसं स्थळ शेवटी मिळालं होतं. कारण वेळ वाया न घालवता मी माझ्या सियाचं लग्न लावून दिलं. पण लग्नानंतर ती एकट्या नवऱ्याची व्यवस्थित सोय ठेवू शकणार नाही हे मला ठाऊक होत नव्हतं. मला वाटलं ती एका व्यक्तीचं तरी काम करून घेईल. मी लग्नाआधी तिला फार समजावलं होतं आणि तिने मला होकारही कळवला होता. आता तिच्या लग्नाच्या काही महिन्यानंतर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणची कामं पाहून थकला होता. एके दिवशी मी स्वतः मुलीची खबर घ्यायला तिच्या घरी गेले होते. तिथे मी 2 दिवस राहिले. 2 दिवसांनी जेव्हा मी माझ्या घरी परतू लागले तेव्हा सियाने मला थांबवून घेतलं. ती म्हणाली, आई, मला सध्या फार थकवा जाणवतोय. तू अजून काही दिवस माझ्यासाठी इथेच थांब. असंही घरी जाऊन तू काय करणार आहेस? मी माझ्या मुलीच्या आळशी स्वभावाला जाणून होती. मागच्या 2 दिवसांपासून मी तिच्या घरी सगळं काम बघत होती, म्हणून तिने तर तसा कामातून हातच काढून घेतला होता. मुलीचा आळशीपणा पाहून मला तर आता भीती वाटू लागली होती की गणेशने तिच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेऊ नये. गणेश तिचा आळशीपणा अगदी मुकाट्याने सहन करत होता आणि असा शांत माणूस कधी ना कधी व्यक्त होतोच. गणेशचा राग कानावर येण्याआधी वेळीच मला मुलीला वळणावर आणायची गरज होती. म्हणून अजून काही दिवस मी सियाकडे थांबायचं ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी गणेश ऑफिसमधून घरी आला. मला त्याच्या घरी बघताच तो आश्चर्यचकित झाला. मी त्याला चहा नेऊन दिला. तो म्हणाला, सासूबाई, तुम्ही आज सकाळी जाणार होता ना, मग अजूनही इथे कशा? मी त्याला म्हणाले, माझं इथे राहणं तुम्हाला आवडलं नाही का? तो म्हणाला, नाही, तसं नाही. काल रात्रीच तुम्ही तुमच्या घरी जाण्याची घाई करत होतात. आता अशा अचानक थांबलात म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला. पुढे तो म्हणाला, तुम्ही इथे थांबणार असाल तर मला आनंदच आहे, कारण 2 दिवसांपासून तुमच्या हाताचे चमचमीत पदार्थ मला खायला मिळत आहेत. मी तर म्हणेन लग्न झाल्यापासून आता कुठे मी पोटभर जेवतोय. गणेशचं बोलणं ऐकून माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं की सिया तिच्या नवऱ्याची किती व्यवस्था ठेवत असेल. मी त्याला म्हणाले, मी अजून काही दिवस तुमची काळजी घेण्यासाठी आणि सियाला घरातील अजून काही कामं शिकवण्यासाठी इथे थांबले आहे. तेव्हा गणेश म्हणाला, तुम्ही इथे कायमच्या राहिलात तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही घरात असाल तर सिया ही तुमच्यासारखी होईल. गणेशला त्याच्या घरी राहण्याचा कसलाही त्रास नव्हता. मी त्या दिवसापासून गणेशकडे राहू लागले. माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मी माझ्या नोकरीवरून रिटायरमेंट घेतली होती, कारण आता मी एकटीच होते. त्यामुळे मला जास्त पैशांची गरज नव्हती. आता मला पेन्शन येतच होती आणि राहायला माझं स्वतःचं घरही होतं. त्यामुळे उगाच जास्त दगदग न करता मी आराम करायचा निर्णय घेतला होता. बघता बघता मला सियाकडे काही दिवस उलटले. मागच्या 2 दिवसांपासून गणेश रात्री हॉलमध्ये झोपत होता. गणेश आणि सियामध्ये काही वाद झाले असतील असं मला वाटू लागलं होतं. शेवटी न राहून 3ऱ्या दिवशी रात्री गणेशला हॉलमध्ये बघताच मी त्याच्याकडे गेले आणि त्याला हॉलमध्ये झोपण्याचं कारण विचारलं. तेव्हा काही न बोलता तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. तिथे जाताच तो म्हणाला, सासूबाई, तुमची मुलगी किती गाढ झोपेत आहे हे तुम्ही बघतच असाल. आता कुठे आमच्या लग्नाला 5 महिने झाले. तो सियाने 5 महिन्यांचे 4 वर्ष केलेत. नवऱ्यालाही वेळ द्यायचा असतो हे तर तिला ठाऊकच नाही. तिला तिची झोप एवढी काय प्रिय आहे तेच मला समजत नाही.
मला खरं सांगा, सियाचं हे पहिलंच लग्न आहे ना? कारण तिला माझ्यात कसलाच इंटरेस्ट दिसून येत नाही. आता तिला रोज रोज तेच समजावून माझं डोकं दुखू लागले, म्हणून मी हॉलमध्ये येऊन झोपतो. गणेशचं बोलणं ऐकून मी तर फारच चिंतेत पडले होते. गणेश माझ्या मुलीवर अजिबात खुश दिसत नव्हता. मी तेव्हा त्याला म्हणाले, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला समजावते. गणेश आणि मुलीमधील नात्यासंबंधाबद्दल माहीत होताच माझ्या डोळ्यावरची झोपच उडाली होती. कधी सकाळ होईल आणि मी माझ्या मुलीशी बोलेन असं मला झालं होतं. सकाळी गणेश ऑफिसला जाताच मी मुलीशी बोलायला ठरवलं. मी तिला म्हणाले, सिया, लग्नानंतरच आयुष्य कसं सांभाळायचं हे तुला आता मी शिकवू का? तुझ्यात हा अचानक बदल का? मी तुझं हे नवीन काय बघत आहे? तुला एवढी गाढ झोप कधीपासून येऊ लागली? तुझ्या झोपेला तुझा नवरा कंटाळलाय हे तरी तुला ठाऊक आहे का? त्यावर ती म्हणाली, आई, तू माझ्या झोपेबद्दल बोलू नकोस. असंही मी एवढं किती वेळ झोपतो? सियाला तेव्हा तिची चूक लक्षात येत नव्हती, पण तरीही मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी रात्री गणेश मला हॉलमध्ये दिसला नाही. त्याच्या आणि सियामध्ये सगळं काही ठीक तर आहे ना हे पाहण्यासाठी मी त्यांच्या खोलीबाहेर गेले. तिथे जाताच मी आत त्यांच्या खोलीत डोकावलं. आत पाहिलं तर गणेश मला त्यांच्या खोलीत खिडकीत उभा दिसला. सिया तर गाढ झोपेत होती. माझ्या समजावण्याचा तिच्यावर काही फरक पडला नव्हता. तेव्हा मी तिथून निघू लागले. तोच खोलीचा दरवाजात माझ्या साडीचा पदर अडकला आणि मला इतका जोराचा झटका बसला की मी तिथेच कोसळले. माझ्या पडण्याचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमला. क्षणात गणेश पळतच खोलीबाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपण आणि शंकेचे विचित्र मिश्रभाव होते. तो माझ्याकडे झुकत म्हणाला, सासूबाई, या वेळ तुम्ही आमच्या खोलीबाहेर काय करत होता? मी त्याला म्हणाले, सकाळी मी सियाला समजावलं होतं, ती आजही झोपली तर नाही ना हे बघायला मी आले होते. तेव्हा तो म्हणाला, सियाला किती समजावलं तरी काही उपयोग नाही. मी तर आता तिचा नादच सोडला आहे. तुम्ही उगाच तिचं टेन्शन घेऊ नका. तिच्या नादात तुमच्याच पायाला दुखापत झाली. तेव्हा गणेशने मला उठायला मदत केली. गणेश मला माझ्या खोलीत सोडून गेला. हळूहळू गणेशची नजर माझ्यावर थोडी जास्त स्थिर होऊ लागली होती, पण त्यावेळी मला त्याचा अर्थच लागला नाही. मी अजूनही व्यवस्थित, छान राहणारी, नीटनेटकी, वयापेक्षा ताजी तवानी दिसणारी होती. कदाचित म्हणून त्यांचं लक्ष माझ्याकडे जरा जास्तच थांबलं होतं. तो म्हणाला, सासूबाई, तुमच्यापेक्षा तुमची मुलगी जास्त थकलेली दिसते. तुम्ही तर अजूनही खूप फ्रेश दिसता. गणेशच्या बोलण्यावर मी फक्त स्मितहास्य केलं. पुढे असेच दिवस जाऊ लागले. मी सियाला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करत होते. ती हळूहळू माझ्याकडून घरातील कामही शिकून घेत होती. मुलीकडे गेल्यापासून 2 वेळेचा स्वयंपाक मीच करत होते. एके रात्री माझ्या कानावर भांडी पडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून मी लगेच खोलीबाहेर आले. मी किचनकडे धाव घेतली तर तिथे मला गणेश जेवणाचं ताट वाढून किचन बाहेर येताना दिसला. मला पाहून तो दचकला. मगाशीचा तो आवाज ऐकून मी समजले होते की घरात चोर घुसला असावा. असं अर्ध्या रात्री गणेशच्या हातात जेवणाचं ताट पाहून मी त्याला प्रश्न केला, तुम्ही एवढ्या रात्री जेवणाचं ताट घेऊन कुठे जात आहात? तर तो म्हणाला, सासूबाई, मला रात्री भूक नाही का लागू शकत? तुम्ही बनवलेल्या चमचमीत पदार्थाची चव अचानक मला आठवली आणि माझ्या पोटात कावळे ओरडू लागले. म्हणून म्हटलं, जरा 2 घास खाऊन घेऊयात. आता माझ्यासोबत तुम्हीही बसा. तेव्हा गणेशने आग्रहाने मला डायनिंग टेबलवर बसवलं. गणेश कधीकधी तर फारच फ्री वागायचा. मी त्याची सासू आहे हे तो जाणू. तेव्हा 2 घास खाऊन मी लगेचच पाणी प्यायले आणि गणेशला सांगितलं, सकाळी काही विद्यार्थी घर भाड्याने घेण्यासाठी आले होते. तुमच्या घरातील वरची खोली रिकामीच आहे. तुम्ही ती भाड्याने देऊ शकता.
इथे एक सुंदर घर सोडलं की काही विद्यार्थी मला भाड्यानेच दिसत आहेत. खोली रिकामी पडण्यापेक्षा त्याचे 2 पैसे येतील. तेव्हा गणेशने खोली भाड्याने देण्यास नकार दिला. त्याच्या पुढे मी जास्त काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री गणेश रागात पाय आपटत माझ्या खोलीत आला. त्याने एक नवीन ड्रेस माझ्या हातात दिला आणि म्हणाला, हे घ्या, आता तुम्हीच ठेवा हा ड्रेस, हवं तर तुम्हीच परिधान करा. गणेशचं बोलणं ऐकून मी तर थक्कच राहिले होते. मी त्याला म्हणाले, तुम्ही हे काय बडबडताय? मी तुमची सासू आहे, हे विसरू नका. त्यावर तो म्हणाला, आता माझ्या बायकोला तर झोप आवरेनाशी झाली, मग मला माझ्या बाकी सगळ्या हौसी सासूंकडूनच पूर्ण करून घ्याव्या लागतील ना. हा ड्रेस मी सियासाठी आणला होता, पण ती तर हा ड्रेस घालायचं विसरून छान झोपी गेली. गणेशचं बोलणं ऐकून मी लाजिरवाणी झाली होती, कारण गणेशचे ते शब्द मला माझ्या मुलीमुळे ऐकावे लागत होते. त्यामुळे मी रागातच तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सिया झोपेतून उठून नाश्ता करतच खोलीतून बाहेर आली. ती बाहेर येताच मी तिच्या हातात तो ड्रेस दिला आणि म्हणाली, सिया, मी आत्ताच्या आत्ता इथून जात आहे, कारण तू जर मला सुधारणारे दिसत नाहीयेस. तुझ्यामुळे मला काल गणेशने माझ्या हातात हा ड्रेस ठेवला. तुझ्यामुळे मला गणेशचं बोलणं ऐकावं लागलं. मी सियाला म्हणाली, घरात शांतता व सुख हवं असेल तर पती पत्नी दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायला शिकलं पाहिजे. तू हेच वारंवार दुर्लक्षित करतेस आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. मी त्या क्षणी तिला थोडं कठोरपणेच बोलले. माझे शब्द ऐकून सियाच्या डोळ्यात पाणी लगेच. ती रडतच म्हणाली, आई, मला माहीत आहे की तू काही दिवसांपासून माझ्याच भल्यासाठी मला समजावत आहेस आणि मी ते सगळं मनापासून ऐकते, पण मी करू काय? मला रात्री एवढी गाढ झोप कशी येते ते मला समजत नाही. लग्नाच्या काही महिन्यानंतरपासूनच मला अचानक अशी झोप येऊ लागली. तुला माझा नवरा माझ्याबद्दल काय सांगतो ते मला माहीत नाही, पण आजपर्यंत मी गणेशचा जो अनुभव घेतलाय त्यावरून तर मला हेच जाणवलंय की गणेशलाच माझ्यात इंटरेस्ट नाही. तुला खोटं वाटत असेल तर तू एक रात्र माझ्या खोलीत राहून बघ, म्हणजे तुला समजेल. तिचं बोलणं ऐकून मी जरा विचारात पडले होते. सिया तिच्या नवऱ्याबद्दल खोटं बोलत होती की गणेश त्याच्या बायकोबद्दल खोटं बोलत होता, हे समजायला मार्ग नव्हता. त्या रात्री मी सियाला माझ्या खोलीत जायला सांगितलं आणि मी तिच्या जागी जाऊन झोपले. त्या रात्री मी सियाप्रमाणे तयार झाले व तिच्या जागी गेले. तेव्हा मी चेहऱ्यापर्यंत पूर्ण पांघरून घेतलं होतं. गणेश खोलीत अचानक आला तसे मी तचकले. गडबडीत माझ्या पायांवरचं पांघरून खाली सरकलं आणि मी पूर्णपणे झोपेच्या अवस्थेत असल्यासारखं दिसत होते. खोलीत प्रकाश फारसा नव्हता. गणेशला मी सिया समजली हे माझ्या लक्षात आलं. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला, सिया, अजूनही झोपलीस? मला तर काय बोलावं हे सुचत नव्हतं. त्याला अजूनही मी त्याची बायको वाटत होती आणि त्याच भ्रमात तो पुढे येत होता. तो माझ्या जवळ बसला. मी गाढ झोपल्याचं नाटक करत होते. गणेशने हळुवारपणे माझ्या पायाला स्पर्श केला. मी अजूनही हालचाल केली नाही. मग त्याने माझ्या पायाचा अंगठा हातात घेतला आणि हळुवारपणे दाबू लागला. त्याचे बोट माझ्या तळपायावर फिरू लागले. त्याचा स्पर्श मृदू पण आग्रही होता. त्याने माझा पाय हळूच वर सरकवला आणि माझ्या गुडघ्यापर्यंत मायेचा स्पर्श केला. त्याचे हात माझ्या त्वचेवर फिरत होते. हा स्पर्श मला एक विचित्र सुखद धक्का देऊन गेला. हे असं कधीच घडलं नव्हतं. मी पांघरुणाखाली सुन्न झाले होते. त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगात एक वेगळी सळसळ निर्माण झाली. तो माझ्या अगदी जवळ आला. त्याचा श्वास माझ्या केसात उमटू लागला. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मला जाणवलं, जर मी लगेच उठून स्पष्ट बोलले नाही तर परिस्थिती फारच बिघडू शकते. पण त्या क्षणी त्याच्या एवढ्या जवळ येऊन मी गतप्राय झाले होते. त्याची उबदार नजर माझ्यावर खिळली होती आणि मी ही त्याच्याकडे पाहत होती. एक विचित्र आकर्षण होतं त्या क्षणी.
पण तेवढ्यातच पुन्हा त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्या क्षणी मला एका मुलीचा आवाज स्पष्ट ऐकू आला. त्या आवाजाने गणेश एकदम थबकला. ती मुलगी दारातून आत येताच रागाने म्हणाली, गणेश, आता माझ्यापासून मन भरलं का? की आता तुला तुझी घरातील बायको जास्त चांगली वाटू लागली? तिचे शब्द ऐकताच गणेश माझ्या जवळून झटक्यात दूर झाला. मी पांघरुणाच्या बारीक फटीतून सगळं पाहत होते. खरोखरच एक अनोळखी मुलगी गणेशच्या खोलीत आली होती. ती मुलगी चांगलीच संतापली होती आणि गणेश तिच्याकडे आश्चर्य आणि भीतीच्या नजरेने पाहत उभा होता. ते सगळं पाहून माझं हृदय धडधडू लागलं. इतक्या रात्री इतक्या रागाने बोलणारी ती मुलगी नेमकी कोण होती आणि इथे ती कशी आणि का आली होती? त्या क्षणी मला एकच गोष्ट कळाली, या घरात काहीतरी गंभीर लपलंय आणि माझ्या मुलीला त्याची मुळीच कल्पना नाही. ती मुलगी नुसती त्यांच्या खोलीत नव्हती, तर ती माझ्या गणेशच्या अगदी जवळ उभी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. दोघांचे हावभाव, त्यांच्या आवाजातील कुजबूज हे सर्व काही माझ्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेसं होतं. मी हालचाल करू शकत नव्हते. डोळे उघडे होते, पण शरीर सुन्न आणि ते दोघे याचा फायदा घेत होते. त्या मुलीचा आवाज मला पुन्हा ऐकू आला, गणेश, जरा सावध राहा, ती उठली तर. गणेश अत्यंत थंडपणे म्हणाला, ती सकाळपर्यंत हलूही शकत नाही. तिच्या पाण्यात मी रोजप्रमाणे आजही औषध टाकले, त्यामुळे काळजी करू नकोस. आजची रात्रही आपल्या ताब्यात आहे. त्याच्या त्या 2 वाक्यांनी मला खूप मोठा धक्का बसला. ती मुलगी पुढे म्हणाली, तुझ्या बायकोचा बंदोबस्त झाला, पण सासूबाईंचं काय करायचं? त्यांच्यामुळे आपल्या रोजच्या भेटीत आता खंड पडू लागला. त्यावर तो म्हणाला, मी तर माझ्या सासूबाईंशी मुद्दामून चुकीचं वागलो. मला वाटलं अशा वागण्याने तरी लाज धरून त्या त्यांच्या घरी जातील, पण सासूबाई तर इथून जायला तयारच नाहीत. त्यावेळी गणेश आणि त्या मुलीचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिली होती. म्हणजे गणेश माझ्या मुलीला धोका देत होता. तेव्हा मी माझ्या पांघरुणाबाहेर आले. मला पाहून गणेश शॉक झाला होता. मी त्याला म्हणाले, मी तुम्हाला एक चांगला व्यक्ती समजले होते, पण तुम्ही तर माझ्या मुलीला धोका देत आहात. मी तुम्हाला सोडणार नाही. त्यावर ती म्हणाली, तुझी मुलगी जर मतिमंद आहे, तिच्यासारख्या मुलीला कुठला पुरुष बायको म्हणून स्वीकारेल? ते बरं झालं तुला आज सगळं दिसलं. आता तुझ्या मुलीला इथून चालते हो. गणेशला आमचं आयुष्य आनंदात जगू दे. ती मुलगी त्याच्या कॉलनीतील एका घरात भाड्याने राहायची. तिचे गणेशसोबत अनैतिक संबंध होते. त्यावर गणेश माझ्यासमोर तिला म्हणाला, मी तुझ्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. तुझ्यासारख्या लोकांचा संबंध फक्त काही काळासाठी असतो, पण माझ्या बायकोसाठी मी काहीही करू शकतो. मी तिला सोडू शकत नाही. माझ्यासमोर त्याने त्याच्या त्या प्रेयसीला धुतकारू लावलं. गणेशच्या अफेअरबद्दल समाजात मला चांगलाच धक्का लागला होता, पण त्याच पुढच्या क्षणी घडलेल्या घटनेने मी आणखीनच स्तब्ध झाले. गणेशने त्या मुलीला धुतकारून लावलं होतं, पण त्यांच्या डोळ्यात खरीखुरी सल होती का, की हा केवळ माझ्या समोरचा स्वज्वळपणा होता? मी गोंधळून गेले होते. त्या मुलीने गणेशकडे शेवटची वैतागलेली नजर टाकली आणि ती तिथून निघून गेली. खोलीत आता फक्त मी, गणेश आणि गाढ झोपेतली सिया होती. गणेश माझ्याकडे पाहत उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा, लाज आणि काहीतरी वेगळं होतं. सासूबाई, मी, तो काही बोलण्याचा प्रयत्न करत होता. काही बोलू नकोस, मी त्याला थांबवलं. उद्या सकाळी बोलूया, आता मला एकटं राहू द्या. मी माझ्या खोलीत गेली. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी उठल्यावर मी सियाला सगळं सांगायचं ठरवलं होतं, पण सकाळी उठल्यावर सियानेच मला चकित केलं. मी स्वतःहून लवकर उठली होती. एवढेच नव्हे तर तिने स्वयंपाकघरात जाऊन चहा केला होता. मला चहाचा कप घेऊन माझ्या खोलीत आली. आईचा चहा, ती हसत म्हणाली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. सिया, तू लवकर उठलीस? हो आई, काल रात्री मला स्वप्न पडलं, एक विचित्र स्वप्न.
त्यात मला जाणवलं की मी माझं आयुष्य घालवत आहे. गणेश माझ्यापासून दूर जातोय. त्या स्वप्नाने मला एवढा धक्का बसला की मी ठरवलं आजपासून बदलेन, ती म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण लगेचच मला कालची रात्र आठवली. गणेशचं त्या मुलीशी असलेलं नातं आणि सियाच्या पाण्यात टाकलेलं औषध. मी सियाला सगळं सांगायचं ठरवलं होतं. पण तेवढ्यात गणेश तिथे आला. त्याच्या हातात एक कागद होता. तो थेट माझ्या समोर आला आणि म्हणाला, सासूबाई हे बघा. मी तो कागद वाचला. तो पोलीस स्टेशनचा होता. त्यात लिहिलं होतं की गणेशने आपल्या मैत्री विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिच्या नावे ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल झाला होता. मी काल रात्रीच पोलिसात फोन केला होता. गणेश म्हणाला, तिने मला महिनोपासून ब्लॅकमेल करत. माझ्या लग्नाच्या आधीपासून आमची ओळख होती. पण लग्न झाल्यावर मी तिला सोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने माझ्यावर दबाव आणायला सुरुवात केली. सियाला औषध देण्याची कल्पना तिचीच होती. मी अंधारात पडलो होतो. पण काल रात्री तुम्ही मला जागं केलं. माझी चूक माझ्या लक्षात आली. सिया हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, दुःख आणि राग होता. पण ती शांत होती. गणेश, तू मला हे सगळं लपवलंस. सिया शांतपणे म्हणाली, माफ कर मला सिया. मी अंधारात होतो. पण आता मला जाणीव झाली. मला तुझ्यासोबत राहायचंय. खरं खुरं नातं तुझ्याशीच आहे हे मला कळालंय. गणेश तिला म्हणाला. सियाने काही क्षण गणेशकडे पाहिलं. मग ती माझ्याकडे वळली. आई, तू काय म्हणतेस? मी दोघांकडे पाहिलं. बाळ, हा तुझा निर्णय आहे. पण आधी याने पोलिसात जाऊन स्टेटमेंट द्यायला हवं. त्याने केलेल्या चुकीची जबाबदारी घ्यायला हवी. मगच पुढचा विचार करता येईल. गणेश तयार झाला. तो पोलिसात गेला. त्याने आपली चूक कबूल केली. त्या मुलीवर गुन्हा दाखल झाला. काही दिवसांनी गणेश आणि सियाने नव्याने सुरुवात केली. गणेशने कायमचं मद्यपान सोडलं. सियाने घराची जबाबदारी घेतली. दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला सुरुवात केली. आता मी कायमची त्यांच्याकडे राहू लागले. पण आता मी फक्त एक आई म्हणून नाही, तर एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्यासोबत आहे. सिया आता पूर्वीसारखी झोपाळू राहिली नाही. गणेशही तिला प्रत्येक गोष्टीत साथ देतो. एक दिवशी संध्याकाळी गणेश म्हणाला, सासूबाई, तुम्ही आमच्यासाठी देवदूत बनून आलात. तुम्ही नसतात तर आमचं घर उद्ध्वस्त झालं असतं. मी हसले. गणेश, प्रत्येक माणसाला संधी मिळायला हवी. तू ती संधी सार्थक केलीस. आता पुढे पहा. सियाला सुखी ठेव. आज त्या दोघांचं नातं आधीपेक्षा जास्त घट्ट झालंय. त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकलंय. आणि मी आता एक समाधानी आहे, जिला आपल्या मुलीचं खरं सुख मिळालेलं